आपण पाणीपुरी सोबत. तर काका कसं आहे, या मॅडम आहेत का नाही, यांचा बीइंग भुक्कड नावाचा कार्यक्रम यायलाय. चॅनल कोणता ते सांगू ठेवा. लोकमत सखी. लोकमत सखी त्याच्यावरती बीइंग भुक्कड नावाचा नवा कार्यक्रम आहे. खरं तेव्हा तो कार्यक्रम तुम्ही बघायचा. बघणार काय? अरे असं असतंय बघा. नंदिता मॅडमचं ऐकतात म्हणजे ऐकतात, नाही ऐकलं का नाही हा तर मग खरं नसतंय बघा काही. मग दुर्वेशला एक सल्ला द्यायचा झाला तर काय देशील? रोज मला इनफॅक्ट तो याच्यावरनं बोलतो, किती बोलतेस म्हणजे तू त्याला बडबडतेस? हो रोज. धनश्री थोडीशी इमोशनल झाली हे पत्र लिहून. काय म्हणजे काय लिहिलंयस पत्रात? कोणाला लिहिलंयस पत्र? आपली ज्यांच्यावर अतोनात भक्ती आहे, आपल्याला जे खूप आवडतात, खूप लोक आहेत आणि जगभरात असे सगळ्यांचे आवडते स्वामी समर्थ, त्यांना मी पत्र लिहिलेलं आहे. मला माहित नाही माझ्याकडनं काही चूक झाली असेल लिहिताना तर मला माफ करा. चल पाणीपुरी लगा. नमस्कार, मी सायली कोलगेकर आणि तुमचं सगळ्यांचं लोकमत सखी मधल्या बिंग भुक्कड या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आणि आज माझ्यासोबत अशी एक अभिनेत्री आहे जिने महाराष्ट्रात आपल्या वहिनी साहेब या कॅरेक्टरने धुमाकूळ घातलाय. सो येस, आपण भेटूयात अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला. खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये. बिंग भुक्कड या कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे. काय कसं वाटतंय ठाण्यात राहून आणि कसा सगळा एक्सपिरियन्स आहे तुझा ठाण्यातला? अरे कमाल. मला आता जस्ट आता वर्ष होईल हे घर घेऊन. शिफ्ट मी थोडी लेट झाले इकडे, त्यामुळे पण खूप सुंदर यार. तू आता बघतीयस ना कसं वातावरण आहे इथे, आणि ऐन पावसाळ्यात इतके कमाल सुंदर डोंगर दिसतात, अप्रतिम वारं आहे, छान वातावरण आहे. सो थोडा पुण्याचा आहे फील ठाण्यात मला असं वाटतं आणि खूप भारी वाटते, खूप छान. ऑल्सो स्वतःचं घर आहे यार, त्यामुळे ती एक कमाल फिलिंग आहे. सो तुझा जो हा एवढा सुंदर परिसर आहे सो तो खूप कमाल आहेच. येस, पण आता आपण जाऊयात पुढच्या प्रवासाला. आपण चलो आणि लेट्स स्टार्ट. खाण्यासाठी सज्ज 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 ऍब्सोल्युटली. तू शाय होती, सो तुला वाटलं होतं तेव्हा की पुढे आपण जाऊन अभिनेत्री होणार, किंवा ते स्वप्न होतं तुझं लहानपणी? कधीच नाही, नेव्हर एव्हर. मला कधी ऍक्ट्रेस बनायचं हे माझ्या डोक्यातही नव्हतं. तो आमच्या घरात माझ्या पप्पांनी काही नाटकांमध्ये वगैरे ते तरुण असताना त्यांनी कामं केली होती, किंवा आमच्याकडे एक शास्त्रीय संगीताचा खूप एक पक्का बेस आहे. माझे पप्पा गातात, माझा भाऊ आता सुंदर गातो. पण सुंदर गातेस. थँक्यू. पण माझा भाऊ प्रॉपर प्रोफेशनली आता मी वसंतराव मध्ये त्यांनी प्लेबॅक केलेला आहे, किंवा कट्यार काळजात घुसली सारखं मोठं नाटक जे आपण बघितलं सगळ्यांनी, त्याच्यामध्ये तो कामही केलंय, गायला सुद्धा येतो. सो थोडीशी ती एक भक्कम बाजू होती. पण हे डोक्यात कधीच नव्हतं की ऍक्ट्रेस बनेल मी. खायला खूप आवडतं मला, काय काय वेगवेगळं ट्राय करायला खूप आवडतं. सो पुण्यात म्हटली असतीस ना तर मग वेगवेगळ्या खूप पाणीपुऱ्या जिथे मी खूप खाल्लेले लहानपणापासून. बरोबर. किंवा अनारसे सामोसे म्हणून आहे जिथे आम्ही खूप सामोसे खाल्ले. त्याचं नाव अनारसे आहे, बट दॅट इज नॉट अनारसा. तेच की तुला डोहाळे लागले होते समोस्याचे आणि मला मतलब रिसर्च करके आई तो क्या तो समोसेचे तुला डोहाळे लागले होते आणि तू ते समोसे कसे कसे ऑर्डर केले होते लॉकडाऊन मध्ये. कोरोनाचा काळ होता. मी म्हणलं नाही नवऱ्याला मला तोच समोसा. बरं त्याच्या आधी त्यांनी 2-3 वेगवेगळे दिले मला समोसे की चल पण समाधान होईना यार. मला असं झालं की मला तोच खायचा आहे. आणि ज्या दिवशी मला आठवते माझे पुण्यातले मित्रमैत्रिणी आहेत मयुरेश आणि शीतल, त्यांच्या घरी आम्ही जाणार होतो, जेवायलाच जाणार होतो. मग त्यांनी ते त्यांच्या घराच्या ते जवळ होतं म्हणून त्यांनी मागवले तिथे. त्या दिवशी मला असं झालं की आज माझं खरं समाधान झालंय समोसे खाण्याचं. सो येस. सो आपण आता प्रशांत कॉर्नर कडे पोहोचलोय आणि काय खाणार होतो आपण? पाणीपुरी. येस, चल जाऊयात आपण पाणीपुरी खायला. बरं, ठाणेकर झाल्यापासून पुणेकर मिस होत आहे का? म्हणजे मिस करते का पुण्याला खूप? हो ऑफकोर्स. म्हणजे पुण्यामध्ये ना
लहानपणापासूनच्या जागा आहेत ग, की इथे खाते मी, इथे पाणीपुरी, इथे अच्छा. समोसा, इकडे आणखी काय. हॅलो. मस्त मस्त. दो पाणीपुरी. येस, चिअर्स करू आपण पाणीपुरी Cheers. सोबत. आज जर तू अभिनेत्री नसतीस तर तुला कुठच्या प्रोफेशन मध्ये जायला आवडलं असतं? सी, आता उठून जर विचार केला तर मी दुसरं काहीच इमॅजिन नाही करू शकत. मला हेच करावंसं वाटतं. मला असं वाटतं की अजून वेगवेगळ्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या शोधून काढाव्यात याच फील्डमधल्या. असं वाटतं की याच फील्डमधलं आता करायचंय. पण मग मी डान्स करायचे, मी भरतनाट्यम शिकलेली मुलगी आहे, त्याच्या निमित्ताने मला एक नाटकाची ऑफर आली. मी जसं म्हटलं मगाशी, त्यावरनं पण आमच्या घरी खूप डिस्कशन झालं की करायचं का नाही करायचं. फायनली आई बाबांनी ती रिस्क घेतली माझ्या. आणि मग महाराष्ट्राचा सुपरस्टार जे झी मराठीवर ऍक्टिंग टॅलेंट होतं त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झाले आणि तिथून खरा प्रवास सुरू झाला. दादा पाणी दो ना, गोड खायचं असेल तर ये, मी दाखवते. हा चल जाऊ. मला गोड खूप आवडतं. हो, तुला प्रचंड गोड आवडतं. आवडतं. मी पण पण मी- अभ्यास करून आली आहे सगळं. मी करते कंट्रोल सध्या तरी. इथली ना ही जी बर्फी आहे, मी दाखवते तुला. ही बर्फी ओके. राजकमल, ही आम्ही बऱ्याचदा घेऊन जातो. ही स्पेशल आमच्याकडे बऱ्याचदा असते. म्हणजे सो आपण So- तुला ही खायची आहे ना, आपण काही ड्रायफ्रूट राजकमल, right? येस येस. मी गोड खातीये बर का. माझे जे सर आहेत जिमचे, त्यांना दाखव आजचा हा हो. video. ते थांबतच नाही आहेत काका. आणि हॅव इट. मला सांग की खाण्यातली तुला आवडणारी गोष्ट कोणती आहे सगळ्यात जास्त? आवडणारी इन द सेन्स पीस वाटतो मला इथे. त्यातल्यात म्हणजे थोडी मुंबईपेक्षा कमी धावपळ वाटते. माझ्या काही मीटिंग्स असतील तरी बऱ्याचदा मी द वॉक मध्ये जाते. सो ते एक मला जवळ आणि छान सेन्सिबल असं एक ठिकाण वाटतं. चल आपण तिकडे जाऊयात का? चलो. सो आता आपण एका रॅपिड फायर राऊंड घेऊयात आपण तुझ्यासोबत. ओके. सो नंदिता की शिल्पी? नंदिता. गोड की तिखट? तिखट मग. कोल्हापूर, पुणे की ठाणे? ओके. मुंबई. ट्रेकिंग की रोड ट्रिप? ट्रेकिंग. कोणत्या गोष्टी तुला डाएट मध्ये त्रास देतात? म्हणजे कोणती एखादी गोष्ट आहे जी तुला डाएट मध्ये त्रास देते खाण्याच्या रिलेटेड? मला हे प्रोटीन पावडर पिणंच आता बऱ्याचदा कधीतरी नॉशिया यायला लागलाय. कंटाळा येतोय मला. सो तुला थँक्यू म्हणायची संधी मिळते कोणाला तरी, कोणाला थँक्यू म्हणशील? अरे थँक्यू म्हणण्यासाठी खूप लोक आहेत. कारण रॅपिड फायर. असं कसं यार, आय थिंक फॅमिलीला थँक्यू म्हणेन मी. माझ्या आई वडिलांनी विश्वास दाखवला तो म्हणून मी इथपर्यंत येऊ शकले. त्यानंतर माझ्या प्रवासात माझ्या नवऱ्याने खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. प्रत्येक बाबतीत त्यांनी मला सपोर्ट केला आहे. लाईक अ फ्रेंड. ही वॉज ऑलवेज देअर, ही इज स्टील देअर. आता मी हे सगळं करू शकते आणि तो माझ्या मुलाला सांभाळतोय. सो ही इज ऑलवेज देअर. त्यामुळे तो आहे. खूप आहे त्यामुळे असं मी रॅपिडली नाही सांगू शकत. खूप जण प्रत्येक सिरियलला काही लोक भेटतात आपल्याला ज्यांना मला खरं तर थँक्स म्हणावंसं वाटतं या मार्फत. सो खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. तुझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती? सगळ्यात जवळची व्यक्ती दुर्वेश, माझा नवरा. आणि आता कबीर. सो चल, दुर्वेशला एक सल्ला द्यायचा झाला तर काय देशील? चांगला म्हणजे खूप आहेत.
एक बायको म्हणून विचारशील मला खूप सल्ले देऊ शकते मी त्याला. रोज मला इनफॅक्ट तो याच्यावरनं बोलतो, मला किती बोलतेस तू. म्हणजे तू त्याला बडबडतेस? हो रोज. हे पण कुठली बायको बोलत नाही आपल्या नवऱ्याला. सो मी पण बोलते, पण वर्कआउट करण्याचा सल्ला मी देईन नक्कीच आणि रोज देते मी तो. पण ते वेळ नाही ह्याच्या खाली जे तो टाळतोय ते मला अजिबात आवडत नाहीये. सो हा सल्ला मी डेफिनेटली या मार्फत अजून एकदा देते. दुर्वेश मधली आवडणारी गोष्ट कोणती तुझी? पेशन्स. भयंकर पेशन्स आहे, मी त्याच्याकडनं शिकते तो पेशन्स. सो मागे तू एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होतास आणि त्यात कबीर तुझा मुलगा शिल्पी शिल्पी म्हणताना दिसतोय तुला. काय वाटलं होतं तेव्हा तुला? कसं गोड. वाटलं होतं तेव्हा? गोड, केवळ गोड. म्हणजे मी अजूनही त्याच्याकडे बघते, मला असं वाटतं की मी हे काय निर्माण केलंय. म्हणजे मला स्वतःला इतका अभिमान वाटतो असं. पण तो जेव्हा खूप कडकड करतो, वैताग आणतो बऱ्याचदा मला तो, तेव्हा रागही येतो मला त्याचा की हे काय असं काय वागतोय हा वगैरे वगैरे. पण आता तो बोलायला लागलाय आणि तेव्हा नुकतंच ते शिल्पी चालू होतं सिरियल आणि तो ते कॅरेक्टरचं नाव घेत होता. म्हणजे आतून आनंद काय असतो, खरा आनंद, प्युअर, ज्यात काहीच स्वार्थ नाहीये, असा आनंद मला मिळतो त्याच्याकडे बघून अजूनही. सो धनश्री, आपण आता थर्ड वे कॉफी मध्ये आलोय ना ठाण्याच्या. येस. सो तुला कॉफी लवर आहेस ना तू? मला कॉफी अशा थोडं लक्झुरियस कॉफीज प्यायला वगैरे मला प्रचंड आवडतं. सो इथे खूप सारे कॉफी शॉप्स आहेत. सो इथे बऱ्याचदा आलीये मी थर्ड वेव कॉफी मध्ये. तर आज येस चल जाऊ. सो आता आपली कॉफी येते, तर त्याच्या आधी एक मजा तो बनताय आपल्याकडे. तर माझ्याकडे ना तुझ्या एका मैत्रिणीने म्हणजे पौर्णिमाने काही मला गोष्टी पाठवल्यात, त्या क्रॉस चेक करणार आहे मी. तुला माहिती आहेत की नाही तिच्या बद्दलच्या? ओके. हा खूप वेल प्लॅन्ड व्हिडिओ आहे बरं का. वेल रिसर्च आणि वेल प्लॅन्ड. नाईस. आय एम इम्प्रेस. बरं, पौर्णिमाचा आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे? सी ती फूडी आहे, तिला भयंकर सगळं आवडतं. पण आय थिंक त्यातल्या त्यात महाराष्ट्र आपलं घरचं आवडतं तिला. घरचं जेवण, भात वरण. साऊथ इंडियन आवडतं तिला. तिला कॉफीज आवडतात वेगवेगळ्या प्रकारच्या. बरोबर आहे. कॉफी चूक आहे. बाकी सगळं बरं. म्हणजे तू चांगलं ओळखतेस. चहा तिला भयंकर आवडतो, पण सध्या तिने चहा सोडलाय, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी ती करते. हा ओके, तिला आवडतं. ओके. पौर्णिमाचं आवडतं गाणं? तुम्ही दोघी बऱ्याचदा गाणी म्हणतात, दादा सांगच की हे उत्तर तुला देणं भाग. मला आता फार आवडलं असतं जर पौर्णिमा माझ्या इथे आम्ही दोघींनी मिळून गायलं असतं. पण तू एकटी म्हणू शकतेस, तिच्यासाठी गाणं म्हणू शकतेस. ओके. कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे ना यकीन, उतर आई झील में जैसे चांद उतरता है, धीरे से अरे यार, मला मजा आली असती पौर्णिमा इथे असती तर. बट आय थिंक मी बऱ्यापैकी बरी उत्तरं देते तिच्या बाबतीतली. अरे सगळीच बरोबर देतेस म्हणजे. सॉरी, मी चीअर्स करून ग्लास खाली ठेवतो. नो इश्यूज. तुला इकडची कॉफी खूप आवडते का? हा म्हणजे ह्या काही इथे 2-3 आहेत वेगवेगळे. हा, तर मुळात मला असं वेगवेगळ्या कॉफीज ट्राय करायला खूप आवडतं. आम्ही ना मी तुझं मगाशी सोशल मीडिया चालत होते तेव्हा मला सगळ्या पोस्ट मध्ये ना बऱ्याचदा तू कोल्हापुरी कॅप्शन देताना दिसलीस है ना. म्हणजे खूप आधी, म्हणजे जवळजवळ तुझं तुझ्या जीव रंगाला सुरू होतं ना, त्या बऱ्याच स्पेस मध्ये तुझं ते कॅप्शन कोल्हापुरी लँग्वेज मध्ये स्टार्ट होतं. सो ते कॅप्शन कोल्हापुरी ठेवायचं. तुझी कोल्हापुरी कशी, म्हणजे तू
एकतर कोल्हापूरची नाहीये नाही. मग त्या कोल्हापुरी लँग्वेजवर कसं काम केलंस आणि ती कॅप्शन मध्ये तुम्ही बघत होते की एवढं सुंदर लिहित होतीस तू त्या कॅप्शन्स मध्ये कोल्हापूर भाषेत. कोल्हापूरला आम्ही शूटिंग करणार असं ठरल्यानंतर आमचे मेंटॉर्स आम्हाला काही होते किंवा कोल्हापूरची लोक आम्हाला भाषा शिकवण्यासाठी होती. त्यापैकी अवधूत जोशी म्हणून होता जो अवध्याचं काम करायचा त्याच सिरियलमध्ये. तर त्यांनी बऱ्यापैकी मदत केली. स्क्रिप्टमध्ये काय करायला आहे असं येत होतं. आता याचं प्रोनाऊन्सिएशन काय करायला आहे असं म्हणलं तर ते कोल्हापुरी नाही वाटत, पण बोलताना आम्ही ऐकत होतो ना काय करायला आहे, काय करायलाय, य कुठे गेला, काय करायलाय, का करायलाय, का करायलाय, हे कोल्हापुरी आहे. तर खूप छोटं छोटं मायन्यूट त्या लोकांकडनं ऐकून कानावर पडून त्याची प्रॅक्टिस करून झालं. एवढं झालं माझ्या बाबतीत की गोदाक्का जी आमची होती ती मला एकदा म्हणली, धना तू आता एवढं कोल्हापुरी बोलू नकोस, तुला पुढच्या प्रोजेक्टला जर वेगळ्या भाषेचं असेल प्रोजेक्ट तर प्रॉब्लेम येतील तुला किंवा लोक तुला इथलंच समजतील. असं मग 2 मिनिटं मी विचार केला. म्हणलं की नाही असं होणार आणि आपण जिथले असतो तिथले बनतो. म्हणजे माझं तर खूप आहे तसं. पुण्यात मुंबईत पण फरक आहे हा. पुण्यामध्ये मी असं म्हणाले, मी असं म्हणतात आणि मुंबईत मी बोलले, मी तिला बोलले होते, बोलल्याचा खूप वापर आहे इथे. सो मी इथे आले आता पुण्यात राहून कोरोनाचा अख्खा काळ मी तिकडे होते तेव्हा मी म्हटलं वगैरे सगळं चालू होतं. मी इकडे आले तशी मी आता बोलले सुरू झालं माझं बोलले आणि कोल्हापूर म्हणलोय मी. कोल्हापुरात गेले की मी अजूनही बघ मी कोल्हापुरातच म्हणते, कोल्हापूरला गेले असं नाही, कोल्हापुरात असं म्हणते. सो ते आहे, मी जिथे जाते जिथे आहे तिथली तशी असते. जैसा देश वैसा वेश वैसी भाषा. तो आपण आता कॉफीला स्टार्ट करूया. पोट भरलंय माझं आता भरलं बस ना, की तरी अजून काही खायचंय? कारण तूच मला एक्सप्लोर करतेस ठाणं आणि छान एक्सप्लोर केलेस. सो आता मला असं वाटतं की धनश्री कुठे निवांत क्षण घालवण्यासाठी जाते. सो मला आवडेल तुझ्यासोबत निवांत क्षण घालवायला. इथे ना ठाण्यामध्ये उपवन नावाचा एक खूप छान एरिया आहे, तलावपाली नावाचा एक खूप छान एरिया आहे, तिथे छान वाटतं. आणि मुळात ना मला पाणी खूप आवडतं. समोर असं पाणी दिसतंय ते बघायलाच मला खूप मनापासून आवडतं. तो मला पण आवडेल तुझ्यासोबत निवांत क्षण घालवायला. चालेल मग. उपवन ही खूप छान जागा आहे ठाण्यातली. आपण चल मग जाऊया आपण. बात आहे. सो थँक्यू, तू मला हा एक्सपिरियन्स घडवतेस खरंच. आणि एवढं सुंदर आणि हे खरंच खूप छान आहे. म्हणजे ह्या वातावरणात मी पण पहिल्यांदा आली आहे त्यामुळे मला पण वेगळं वाटतंय, छान फ्रेश. म्हणजे आज मी या इंटरव्ह्यूला हो म्हणाले हे मला असं सार्थक झालं. सो आता मला असं वाटतं की आपण पत्र लिहिलं पाहिजे, जे खूप मेन सेगमेंट आहे आपल्या इंटरव्ह्यू. आणि मला असं वाटतं खूप करेक्ट जागी येऊन आपण ते पत्र सेगमेंट करतोय असं. सो ते पत्र आपण बऱ्याचदा बघितलं, पण पत्र आता नाही लिहित, म्हणजे कुठेतरी मिसिंग आहे ती जागा. सो आम्ही हाच प्रयत्न करतोय आमच्या ह्या कार्यक्रमातून की तुझ्या इमोशन्स त्या पत्रातून तुला मांडायचे आहेत, तुला तुझ्या भावना मांडायच्या आहेत त्या पत्रातून, आणि ते पत्र त्याच भावनेने तुला आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचंय, वाचून दाखवायचंय. सो आपण ते पत्र लिहूयात. येस. आणि मी तुला विनंती करते आपण जाऊयात आणि पत्र लिहूया. येस.
सो धनश्री थोडीशी इमोशनल झाली हे पत्र लिहून. काय म्हणजे काय लिहिलंयस पत्रात, कोणाला लिहिलंयस पत्र सांगशील? तू वाचून दाखवते पत्र तुझ्या प्रेक्षकांना आणि तुझ्या चाहत्यांना. ऍक्च्युली मला असं वाटतं माझी ही बाजू फार आणि म्हणजे मला ते फार अशी ती कधी फार व्यक्त व्हावी अशी असं वाटतही नाही बऱ्याचदा, कारण हे मला खूप असं आपल्या ह्याच्यात ठेवावं असं वाटतं बऱ्याचदा. पण आज पत्र लिहा म्हणलीस तर तसं सगळेच जण खूप जवळचे असतात ग. पण मग कुणाला पत्र लिहू असं वाटलं. पण मग एक आहेत जे लहानपणापासून बरोबर आहे, त्यांचं अस्तित्व सतत बरोबर आहे. आणि आय एम शुअर की माझ्यासारखे अनेक लोक आहेत. तू पण असशील कदाचित. आपली ज्यांच्यावर अतोनात भक्ती आहे, आपल्याला जे खूप आवडतात, खूप लोक आहेत आणि जगभरात असे सगळ्यांचे आवडते स्वामी समर्थ, त्यांना मी पत्र लिहिलेलं आहे. मला माहित नाही माझ्याकडनं काही चूक झाली असेल लिहिताना तर मला माफ करा असं मला वाटतं. तू वाचून दाखव प्रेक्षकांना पत्र. ओके. प्रिय स्वामी समर्थ, तसं तर तुमच्याशी रोज बोलणं होतच, पण आज माध्यम थोडं वेगळं आहे आणि मला असं वाटतं की हे माध्यम अजून जास्त प्रभावी आहे. लिहिताना हात थोडा थरथरतोय माझा. जे मनात आहे ते सगळंच या कागदावर उतरेल असं नाही, पण मी प्रयत्न करेन. लहानपणापासून परीक्षेला जाताना किंवा अंधाराची भीती वाटली, कुठे पडले, कुठे खुपलं तर कायम तुमचं नाव घ्यायची सवय होती. मग जशी जशी मोठी झाले, इंडिपेंडेंट झाले, तसं तुमचं स्मरण करणं थोडं विस्मरणात गेलं. खरं तर चुकलंच ते, पण त्या काळात सुद्धा तुम्ही होतात म्हणून इतकं सगळं करू शकले. एक सामान्य घरातली मी मुलगी आहे, मुंबईत येऊन स्वतःचं करिअर, स्वतःचं घर घेऊ शकली, ते फक्त तुमच्यामुळे. मधल्या काळात तुम्ही माझ्या सोबत असणं हे काही प्रसंगांमधून तुम्ही दाखवून दिलं. काडगावकर घराण्यावर तुमचा मोठा हात आहे. तुमच्या सेवकांपैकी सुंदराबाई काडगावकर या माझ्या पूर्वज, त्या जशा तुमच्यावर हक्क दाखवायच्या तसाच हक्क मी पण माझ्या मनामध्ये कधी कधी दाखवत असते तुम्हाला. त्याचा राग मानू नका, माझ्या मनामध्ये तुम्ही सतत आहात. मी कदाचित रोज तुमची पूजा अर्चा करत नाही, पण तुमचं नाव कायम माझ्या ओठांवर असतं. आयुष्यात अजून खूप काही काही करायचंय, त्यासाठी तुम्ही कायम मार्ग दाखवाल माहितीये मला. चांगलं काय, वाईट काय हे जाणण्याची बुद्धी, माणुसकीनं वागण्याची बुद्धी तुम्ही कायम दिलीत. कायम तुमची ऋणी राहीन मी. मला कायम फक्त तुमची साथ द्या. तुम्हाला माहितीये मला काय काय करायचंय अजून आयुष्यात, आणि माझं त्या गोष्टींवर सुद्धा, म्हणजे मला जे जे आयुष्यात करायचं त्या गोष्टीवर माझं किती प्रेम आहे हे माहितीये तुम्हाला. माझे काका आहेत, चुलत काका आहेत, तर ते कायम सांगतात की आपण काही नाही ना केलं बाळा तरी सुद्धा स्वामींचा हात आहे आपल्यावर. पण म्हणून आता मला हे कळलंय की तुम्हाला विसरून नाही चालणार. जेव्हा तुमचं मी नाव घेत नव्हते, मी माझ्या धुंदीत होते, करिअर आणि बाकी सगळं, तेव्हा सुद्धा तुम्ही मला काहीच कमी पडू दिलं नाही, काहीच नाही. सगळं माझ्या झोळीत टाकलं तुम्ही. तुमचं निश्चिंत जा, मी आहे हे वाक्य रोज मला खूप धीर देतं. आणि आता मला फक्त असंच वाटतं की तुम्ही आहात ना, मग सगळं आहे. असेच माझ्यासोबत कायम राहा. मी माझ्याकडून जितकं होईन तितकं करीनच, आणि माझ्यासाठी माझं काम हे सुद्धा तुमची सेवा आहे, तर तेही मी करत राहीन. जगाची काळजी तुम्ही घेताच, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या. तुमची एक छोटी भक्त धनश्री. क्या बात आहे धनश्री, म्हणजे मी निशब्द होते. तू खूप इमोशनल झाली होतीस आणि तुझ्या डोळ्यात ते पाणी होतं. सो असे अनेक भक्त आहेतच स्वामींची, पण मला एक नवीन भक्त सापडली आणि ती एवढी मनापासून प्युअर. तू एवढं सगळं छान लिहिलंयस, तुझ्या मनातल्या भावना. अगं नाही, खरंच म्हणजे ना, काय अस्तित्व आहे तुझं
स्वामींबाबत? मला ना काही प्रसंग घडलेत अगं की त्यांनी लिटरली असं दाखवलंय मला की नाही हे कर, लिटरली असं झालंय. तेव्हापासून ना मला जास्त ते फील झालं की नाही यार आपण विसरलो तो. म्हणजे मला अजूनही आठवत आहे, आमच्याकडे खूप आहे स्वामी समर्थांचं. मी म्हणलं तसं या पत्रात लिहिलं तसं, सुंदराबाई काडगावकर ज्या त्यांच्या सेवकांपैकी एक आहेत, त्यांच्या कितीतरी स्टोरीज आहेत आपल्याला माहिती आहेत, तर त्या आमच्या पूर्वज आहेत. पण म्हणून आपल्या डोक्यावर हात आहे म्हणून सगळं चांगलंच झालं ग. कधी काही असं खूप वाईट झालंय का आयुष्यात तर नाही, पण म्हणून आपण विसरून नाही चालणार. याची मला आता या काही कोरोनाच्या काळापासून काही वर्षात जाणीव झाली की आपण असं विसरून नाही चालणार. माझ्या घरात सुद्धा आता तू आलीस ना तर मी असं ठेवलंय, निश्चिंत जा मी आहे. मी तुझ्याच जीवरंगाला करत होते तेव्हा, आणि मी काही दिवसांसाठी पुण्याला आले होते, सुट्टी होती का काहीतरी, आणि माझ्या आयुष्यात एक खूप मोठा प्रसंग घडला होता आणि आम्ही सगळे बसलो होतो. माझा नवरा दुर्वेश, मी आणि दुर्वेशचे आई बाबा, आणि वी वर डिस्कसिंग की कसं काय आता डिसिजन घ्यायचा वगैरे, एक फॅमिली मॅटर हे होतं. तर आम्ही डिस्कस करत होतो आणि मी बोलले ठीक आहे होईल सगळं वगैरे. आणि आमच्या हॉलमध्ये ना एक स्वामी समर्थांची मूर्ती, ती जरा युनिक आहे, स्त्री रूपात. इथे का? इथे नाहीये, पुण्यात. ओके. तर ती स्त्री रूपातली मूर्ती आणि खूप सुंदर मूर्ती आहे ती. तर मी ना दुर्वेशला कायम सांगायचे की दुर्वेश सगळ्या मूर्तींना ना देवत्व देऊ नकोस, म्हणजे आपले देव वेगळीकडे आहेत, मग परत इथे मूर्ती आणली त्याची पूजा करायची, त्यालाही देवत्व द्यायचं. तर मी असं खूप म्हणायचे नको नको करू सगळ्या देवांना. तर तो त्या मूर्तीचं पण खूप करायचा, रोज ती मूर्ती पुसून त्याला ते हार घालणं वगैरे हे त्याचं खूप रेग्युलरली तो करायचा. म्हणजे नवरा प्रचंड त्याचं पण खूप हे आहे. तर माझंच उलट असं होतं की घरात सगळीकडे खूप मूर्त्या नको, फोटो नको, मग सगळीकडे ते देवत्व असं वाटतं. तर तो करायचा रोज, त्यामुळे कदाचित हे माझी धारणा आहे बरं का, की त्या मूर्तीतही एक आलं होतं की काय देवत. शेवटी मूर्त्या असतात, त्याला मला वाटतं आपण जे करतो त्याच्याने ते देवत्व प्राप्त होतं असं मला वाटतं. हा, तर मग तो करायचा त्याचं, आणि आम्ही डिस्कस करत होतो आणि एक मुद्द्यावर आलो आम्ही की ठीक आहे आता हा डिसिजन असा झालाय, हे ठरलंय आपलं. तर एके ठिकाणी गणपतीची मूर्ती होती आणि एके ठिकाणी स्वामी समर्थांची मूर्ती होती, आणि मध्ये काच होती आणि त्या मूर्तीच्या पुढे एका वाटीमध्ये खडीसाखर ठेवली होती प्रसाद म्हणून. तो सगळे शांत होते आणि आम्हाला त्या खडीसाखर इकडून तिकडे गेल्याचा आवाज आला, म्हणजे काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि खडीसाखर इकडून इकडे गेली होती. आता हे माहित नाही यार, पण हे मी स्वतः अनुभवलंय. हे मला स्वतःला पहिल्यांदा अनुभव आला आणि तेव्हापासून मला असं झालं नाही यार हे काहीतरी वेगळं, ही शक्ती वेगळी आहे ही. आणि मग तिथपासून मी जास्त त्याला हे करायला लागले, कारण शेवटी हे बघा आपल्याला जेव्हा अनुभव येतो तेव्हा आपण जास्त हे होतो. मग मी करायला लागले. मग आय वॉज प्रेग्नेंट, तेव्हा पण मी खूप स्वामी समर्थांचं नाव घ्यायला लागले आणि काही प्रॉब्लेम्स मधनं मी सुरळीतपणे त्यातनं बाहेर पडत होते. तर मग असं झालं की हे आहे आपल्या आयुष्यात, आणि जस्ट बिकॉज आपल्या घराण्यात ते आहे, आपल्यावर डोक्या हाबर हात असणारच आहे म्हणून आपण काही नाही करायचं, हे चुकीचं आहे. आपल्याला केलंच पाहिजे. जस्ट बिकॉज मी त्या घराण्यातली म्हणून ते मला एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळणार आहेत का? जर मिळणार असतील तर त्याची किंमत ठेवली पाहिजे. मग हे मला तेव्हा खूप खूप काय म्हणतात त्याला मेजर जाणवलं मला. क्या बात है. आणि खरंच तू आज एवढा छान वेळ माझ्यासोबत घालवलास, खूप छान वेळ तू मला, आठवणी तू मला त्या दिल्यास, म्हणजे तू ठाणं एवढं छान एक्सप्लोर केलंयस मला, त्याबद्दल थँक्यू. आणि खूप धमाल आली तुझ्यासोबत काम करताना, आणि तुझ्यासोबत हा एकदम स्पेशल पहिला इंटरव्ह्यू आपला हा आजचा होता, आणि पहिला एपिसोड तू एवढा दणक्यात केलास आणि तू मला वेळ दिलास त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू. आणि स्वामी समर्थांचीच कृपा मला असं वाटतं. आपण प्रत्येक वेळी म्हणतो अरे बापरे आता पाऊस किती पडतोय, एक्झॅक्टली प्रत्येक सेगमेंटला आपल्याला काहीच इश्यू नाही आला. आपल्याला असं वाटत होतं की त्यांची परमिशन मिळेल का इथे शूट करायला. सो एव्हरीवेअर इट वॉज सो स्मूथ गेला आपला आजचा दिवस, आणि थँक्यू सो मच. आणि तुला खूप छान छान काम करताना बघायचंय आणि खूप मस्त एकदम
बॉलिवूड मध्ये पण बघायला आवडेल तुला आम्हाला ऍक्च्युली. सो एवढं छान काम कर आणि तुला स्वामींचा आशीर्वाद तर आहेतच, तुझ्या बरोबर ते आहेतच. सो तुझी गाडी दणक्यात सुटू दे आता. आणि थँक्यू सो मच तुम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या ह्या बिंग भुक्कडच्या पहिल्या एपिसोड मध्ये तू सहभागी झालीस त्याबद्दल थँक्यू सो मच. सो आता जाता जाता नंदिता स्टाईल मध्ये सांग आमच्या प्रेक्षकांना की लाईक करा, शेअर करा. त्याआधी मी मला माझा आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता, कारण हे फार अनएक्सपेक्टेड होतं मला की अशा पद्धतीचं काही सेगमेंट असणार आहे. आणि ऑनेस्टली त्या निमित्ताने मी या सगळ्या झोन मध्ये गेले. कितीतरी वर्षांनी, कितीतरी दिवसांनी मी स्वामी समर्थांचं नाव लिहिलं, स्वतः लिहिलं. मनात ओठांवर आता तर आहेच आहे, पण लिहिणं पण छान आहे नाही का. तर या सगळ्या अनुभवांमधून आज मी गेले, त्यामुळे मलाच खरं तर तुला थँक्स म्हणायचंय. आणि तू म्हणलीस तसं की बिंग भुक्कड लय भारी कार्यक्रम आहे खरं, आणि त्याचा श्री गणेश आज झालेला आहे. आणि स्वामी समर्थांच्या कृपेनं तुमचा ह्यो कार्यक्रम लई म्हणजे लई चालणार बघा. नाही चालला तर नाव बदला आमचं. थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल तू. सो आजच्या पहिल्या एपिसोड मध्ये आपल्यासोबत धनश्री सहभागी झाली होती आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आम्हाला तुम्ही सजेशन देऊ शकता आमच्या कार्यक्रमाविषयी की आम्ही काय नवीन केलं पाहिजे अजून यात ऍड ऑन. सो आता मी तुम्हाला एवढंच सांगते की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.